नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर। काल सायंकाळला मित्रांनो ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते BAMS काउन्सिलिंगची, त्याची विधिवत सुरुवात AA-CCC ने काल असणं सुरू केलेली आहे। 1 सप्टेंबर लास्ट डेट आहे। ज्या मुलांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यायचा असेल, ऑल इंडिया ज्यांना जेवढे काही ऑल इंडियामध्ये जेवढे काही BAMS आयुर्वेदिकचे कॉलेजेस आहेत, ते मग सेंट्रल युनिव्हर्सिटीचे असो, नॅशनल इन्स्टिट्यूटचे असो, गव्हर्नमेंटचे असो की डीम युनिव्हर्सिटीचे असो, त्यासाठी तुम्हाला AA-CCCचं रजिस्ट्रेशन करणे कंपल्सरी आहे आणि याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। तर यामध्ये जे रजिस्ट्रेशन फीज आहे ती 1000 रुपये आहे गव्हर्नमेंट ॲडेड आणि सेंट्रल आणि नॅशनल इन्स्टिट्यूशनसाठी, आणि जे डीम आहे त्यांच्यासाठी 5000 रुपये आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असेल तर गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि नॅशनल इन्स्टिट्यूट यासाठी 500 रुपये आहेत। आणि यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट सुद्धा आहे। जसं तुम्हाला जर गव्हर्नमेंट ॲडेड, सेंट्रल आणि ज्या नॅशनल युनिव्हर्सिटीज आहेत, इन्स्टिट्यूट आहेत, त्यासाठी जर समजा रजिस्ट्रेशन करायचं असेल तुम्हाला 20,000 डिपॉझिट भरायचे आहे। आणि ज्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला 50,000 रुपये डिपॉझिट भरणं गरजेचं आहे। तर आता कोणी रजिस्ट्रेशन करायला पाहिजे? ज्या मुलांना नीटमध्ये 350 पेक्षा अधिक गुण असतील तर ते ऑल इंडिया गव्हर्नमेंटसाठी ट्राय करू शकतात। आणि ज्या विद्यार्थ्यांना 200 प्लस गुण असेल तर ते डीम युनिव्हर्सिटीसाठी मॅनेजमेंट पेड शीट मधून ट्राय करू शकता। आणि जस्ट 113 जरी असेल नीटमध्ये आणि जनरल कॅटेगरीला 144 जरी असेल तरी तुम्ही NRI डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी अप्लाय करू शकता। तुमचं डीम एक चांगला ऑप्शन आहे ज्यांना अतिशय कमी स्कोर आहे, पण डीमची फीस भरपूर आहे। जर मॅनेजमेंट पेड शीट मिळाली तर 6 लाख प्लस फीज आहे प्रत्येक कॉलेजची। एकूण भारतामध्ये जवळपास 10 डीम कॉलेज आहेत, त्यातले 5 आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत। DY पाटील मुंबई, DY पाटील पुणे, भारती विद्यापीठ पुणे, प्रवरानगर लोणी आणि महात्मा गांधी वर्धा। तर हे सावंगी मेघे असे महाराष्ट्रात 5 आहे, आणि मग बाकी एक गुजरातमध्ये आहे, कर्नाटकमध्ये आहे आणि केरळमध्ये आहे। तर तुम्ही या मॅनेजमेंट पेड शीटमध्ये 6 लाख प्लस फीजमध्ये 200 प्लस स्कोरवाले विद्यार्थी ट्राय करू शकता। आणि ज्यांना अतिशय कमी आहे 113 कॅटेगरीला आणि उपरला 144, तर ते NRI डीम यासाठी प्रयत्न करू शकता। NRI डीमची फी 10.5 लाख रुपये पर इयर आहे। त्यानंतर ज्या मुलांना गव्हर्नमेंटमध्ये शिकायचं आहे किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये किंवा नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल आणि 300-400 पेक्षा अधिक स्कोर असेल, तुम्ही ऑल इंडिया पार्टिसिपेट करायला काहीही हरकत नाही। लक्षात ठेवा, AA-CCC काउन्सिलिंग हे डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी 100% शीट्स, सेंट्रल युनिव्हर्सिटी जे आहे त्याच्या 100% शीट्स, ज्या नॅशनल इन्स्टिट्यूट आहे त्याच्या 100% शीट्स, आणि जे गव्हर्नमेंट ॲडेड आणि जेवढे काही गव्हर्नमेंट आहे त्यांच्या 15% शीट्स, 15% शीट्स AA-CCC या काउन्सिलिंग थ्रू भरल्या जातात। या व्यतिरिक्त BAMSचं आणखी एक काउन्सिलिंग असतं, ते म्हणजे 50% प्रायव्हेट। जेवढे काही महाराष्ट्रातले प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्यातल्या 15% शीट्स या CET सेल थ्रूच आयुष 50% काउन्सिलिंग थ्रू भरले जातात। त्याचं शेड्यूल लवकरच मंडेपर्यंत येईल। आणि हे तीनही राऊंड स्टेट, ऑल इंडिया 50% गव्हर्नमेंट, 50% प्रायव्हेट यांचं जवळपास 1-2 दिवसाच्या डिफरंटनेच सर्व अलॉटमेंट येतील। तर ज्या मुलांना BAMSचं सेंट्रल युनिव्हर्सिटीसाठी किंवा नॅशनल युनिव्हर्सिटी किंवा गव्हर्नमेंट ॲडेड किंवा गव्हर्नमेंट 15% साठी जर एक योग्य काउन्सिलिंगची गरज असेल तर कल्पतरूमध्ये प्रवेश देणे सुरू आहे, तुम्ही संपर्क करू शकता। किंवा ज्या मुलांना 200 प्लस स्कोर आहे आणि त्यांना मॅनेजमेंट पेड शीटमधून घ्यायचं असेल तर ते डीम काउन्सिलिंगसाठी सुद्धा आम्हाला संपर्क करू शकता। किंवा ज्यांना अतिशय कमी स्कोर आहे 113 प्लस 144 डीम NRI मधून घ्यायचं असेल
तरी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. प्रिव्हियस इयरचे कट ऑफ, कॉलेजचं फी स्ट्रक्चर, इतर सर्व डिटेल्स तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन केल्यानंतर आमच्याकडनं दिली जाईल. तर ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होते ती काउन्सिलिंग सुरू झालेली आहे. लगेच स्टेट आणि 15% प्रायव्हेटचं पण सुरू होणार आहे. तयार राहा एवढंच सांगतो. तुम्हाला पुढील करिअरसाठी शुभेच्छा देतो. जर माझी काही मदत लागली तर हेल्पलाईन नंबर आहे माझा 7588773101 7588773101. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. एवढंच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.